2019च्या सत्ता प्रयोगावर लिहिलेल्या चेकमेट या पुस्तकात वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी लिहितात की अजितदादांनी पहाटेच्या शपथविधीची तयारी केल्यानंतर मुंबई विमानतळावर राष्ट्रवादीच्या 38 आमदारांना भाजपची सत्ता असलेल्या हरियाणातल्या गुडगावच्या रिसॉर्टवर नेण्यासाठी 7 विमानं सज्ज ठेवली होती. स्वतः पार्थ पवार आणि भाजपचे प्रवीण दरेकर या नियोजनाची काळजी घेत होते. पण जेव्हा आमदारांना कळायला लागलं की शरद पवारांच्या परवानगीशिवायच हे सगळं काही घडतंय, तेव्हा प्रत्यक्षात 7 ऐवजी फक्त एकच विमान उडालं, ज्यात 4 आमदार होते. त्या 4 आमदारात एक होते ते नरहरी झिरवळ. या आमदारांना दिल्लीतले राष्ट्रवादीचे युवा नेते सोनिया दोहान आणि धीरज शर्मा यांनी सोडून आणलं. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांची हॉटेलातच झटापट झाली. या झटापटीत नरहरी झिरवळांवर हल्ला झाला. प्रचंड रक्तस्राव होत असलेल्या झिरवळांना आधी पवारांचं दिल्लीतलं निवासस्थान 6 जनपथ आणि तिथून मुंबईत आणलं, जिथे ग्रँड हयातमध्ये शरद पवार या सगळ्यांची वाट पाहत होते. पवारांनी सगळ्या आमदारांना सोबत घेऊन जी पत्रकार परिषद केली, त्यात नरहरी झिरवळ अशा अवघडलेल्या परिस्थितीत उभा होते. नरहरी झिरवळांचा हा किस्सा त्यांची पवारांवरची निष्ठा यासाठी दाखवतो की त्यांनी एकीकडे अजितदादांचंही मन राखण्यासाठी दिल्ली गाठली होती, पण दुसरीकडे जेव्हा जाणीव व्हायला लागली की शरद पवार या सगळ्यांवर भारी पडतायत, तर नरहरी झिरवळ पुन्हा माघारी परतले. हे तेच नरहरी झिरवळ आहेत जे सर्वात पहिले मंत्री होते, ज्यांनी अजितदादांना अखेरचा निरोप दिला. त्याच जागेवरून सांगितलं की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हायला पाहिजेत. नरहरी झिरवळांच्या या वक्तव्यानंतर पवार गटातल्या नेत्यांनी तर विलिनीकरणाच्या बैठकाही झाल्या असल्याचे पुरावे द्यायला सुरुवात केली. पण इकडे झिरवळांच्याच पक्षातल्या वरिष्ठांना काही हे मत पटलेलं नव्हतं. अशातच बातमी आली की झिरवळांच्या मंत्रालयातील दालनातील क्लर्क लाचलुचपत विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकलाय आणि यात झिरवळांचाही संबंध जोडला गेला. एका अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा संबंध जोडला गेल्यानंतर व्यथित झालेल्या झिरवळांनी सांगितलं की यात जर संबंध आढळला तर मी राजीनामा देईल. या घडामोडीनंतर झिरवळांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ते नॉट रिचेबल झाले. पण ज्या झिरवळांनी एकत्र येण्याची भावना बोलून दाखवली, त्या झिरवळांचा कुणी गेम करताय का? यामागे खरंच काही षडयंत्र आहे का? त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. नरहरी झिरवळ, पांढरी टोपी आणि ग्रामीण लहेजा ही ओळख आणि पोटातलं ओठावर हा स्वभाव असलेल्या नरहरी झिरवळांनी एकेकाळचा बांधकाम मजूर, त्यानंतर लिपिक आणि मग गावचा सरपंच असा प्रवास केलाय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या वनारे गावचे सरपंच राहिलेल्या झिरवळांनी 2001ला झेडपी लढवली आणि त्यानंतर त्यांना थेट आमदारकीची लॉटरी लागली ती 2004ला. पण त्याआधी जनता दल आणि नंतर काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या झिरवळांनी 1999ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पवारांचा कार्यकर्ता म्हणूनच राहण्याची भूमिका घेतली. पवारांनीही दिंडोरीसारख्या राखीव मतदारसंघात नरहरी झिरवळांना बळ दिलं आणि आमदार केलं. 2009च्या विधानसभा आणि लोकसभा पराभवानंतर नरहरी झिरवळांनी गावखेड्यात जनसंपर्क आणखी वाढवला. 2014ला आणि पुढे 2019, 2024लाही ते आमदार झाले. नरहरी झिरवळ हे कायम पवार एकनिष्ठ राहिले असले तरी या सगळ्या प्रवासात अजितदादाच त्यांचे सगळ्यात मोठा आधार राहिलेत आणि दादांच्या प्रत्येक निर्णयात झिरवळही सोबत असायचे. 2019ला जो पहाटेचा शपथविधी झाला, त्यावेळीही जे आमदार खंबीरपणे दादांच्या मागे उभा राहिले त्यात झिरवळही होते. अजितदादांनी मुंबईला एकूण 38 आमदारांना बोलावलं होतं, पण हे सगळं पवारांच्या परवानगीशिवाय होतं. याची कुणकुण लागल्यानंतर फक्त जे 15 आमदार पोहोचले होते त्यात नरहरी झिरवळही होते. चेकमेट या पुस्तकात झिरवळ सांगतात की आम्हाला वाटलं होतं शेतकरी नुकसानीच्या पाहणीसाठी आणि त्याच्या निवेदनासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार होतो आणि तसाच अंदाजही वाटला. पण प्रत्यक्ष राजभवनात गेल्यानंतर तिथे वेगळंच काहीतरी सुरू होतं. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचा शपथविधी होतो याची आम्हाला कल्पनाही नव्हती. जे काही सुरू होतं त्यावर काय बोलावं कोणालाही कळत नव्हतं. सगळं काही घाईत सुरू होतं. शपथविधी झाल्यानंतर राजभवनावर असलेल्या गाड्यांमध्ये आम्हाला लगेच बसायला सांगितलं. यावर मी सांगितलं की माझे कपडे आणि सामान मी सोबत आणलेलं नाहीये, तर तुम्हाला नवीन कपडे पोहोचवले जातील असं आम्हाला सांगितलं गेलं, अशी आठवण झिरवळ सांगतात. या आमदारांना राजभवनावरून मुंबई विमानतळ, तिथून दिल्ली आणि नंतर हरियाणातल्या गुडगावमधल्या हॉटेलवर नेलं गेलं. नरहरी झिरवळ या सगळ्या परिस्थितीत एक निष्ठावान सहकारी म्हणून आधी अजितदादांसोबत राहिले, मात्र नंतर पवारांना त्यांनी साथ दिली. पुढे पुन्हा एकदा जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा मात्र झिरवळ हे अजितदादांच्याच सोबत राहिले. अजितदादांनी झिरवळांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. 2024च्या विधानसभेची तयारी सुरू असताना झिरवळांचे चिरंजीव हे
पवार गटाच्या सभांमध्ये दिसू लागले होते आणि ते झिरवळांच्याच विरोधात उभा राहतील असंही बोललं जात होतं. हे उदाहरण याच गोष्टीची साक्ष देणारं होतं की झिरवळ कुटुंबातही कोणत्या पवारांच्या मागे उभा राहायचं यावरून मतभेद होते. अजितदादांच्या अचानक जाण्यानंतर अधिकृत राष्ट्रवादीत अगदी काहीच मोजके आमदार आहेत ज्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या पाहिजेत. मात्र वरिष्ठांच्या निर्णयाची सगळ्यांना प्रतीक्षा असल्याने यावर जाहीरपणे कुणीही बोलत नाही. मात्र झिरवळांनी अजितदादांच्या अंत्यविधीनंतर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरूनच प्रतिक्रिया दिली की आता दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची गरज आहे. झिरवळ एवढ्यावरच बोलून थांबले नाहीत, तर हीच अजितदादांची इच्छा होती आणि तशी तयारीही सुरू झाली होती. त्यामुळे मी जे बोललो त्यावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा झिरवळ बोलून गेले. आता मंत्रालयात झिरवळांच्या दालनात जे घडलं त्याचा संबंध या गोष्टींसोबतही जोडला जातोय. लातूर जिल्ह्यातील औषध दुकानदाराच्या रद्द केलेल्या परवान्याचं पुन्हा नूतनीकरण करण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दालनात एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात कार्यालयीन लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं गेलं. चौकशीत ढेरिंगेने सांगितलं की ही लाच मी झिरवळांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतली. या प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक केलाय आणि यावरच झिरवळांनाही सवाल विचारले गेले. वरिष्ठांच्या आधीच स्वतःचा निर्णय जाहीर करणाऱ्या झिरवळांना व्यसन घालण्यासाठी ही कारवाई केली असल्याचं जाणकार सांगतात. पवार गटातल्या एका नेत्याने सांगितलं की मंत्रालयात असं दालन नाही जिथला अधिकारी लाच घेऊन काम करत नाही, फक्त त्याच्यावर कारवाई होत नाही एवढाच फरक. नरहरी झिरवळांना दिलेला हा एक सिग्नल होता असंही पवार गटातल्या नेत्यांना वाटतं. नरहरी झिरवळ हे स्पष्ट वक्ते आहेत. त्यांच्या दालनात जे घडलं त्याने व्यथित झालेल्या झिरवळांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दाखवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सगळ्यांशी बोलणं बंद केलं आणि नॉट रिचेबल झाले. झिरवळ हे आदिवासी संमेलनात जाणार होते, मात्र तिकडेही ते गेले नसल्याचं समोर आलं. एखाद्या विभागात लाचखोरीवर कारवाई होणं हे नवीन नसलं तरी त्याचा थेट मंत्र्यांशी संबंध जोडणं हे मात्र झिरवळांना खटकणारं होतं. झिरवळांच्या दालनातील ट्रॅपमागे त्यांनी विलिनीकरणावर बोलण्याची जी काही घाई केली तेच कारण असल्याची थिअरीही सांगितली जाते. तुम्हालाही असंच वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.